Good morning everyone. Today we will start unit number 3.1. काय शिकणार आहे आपण आज 3.1 शिकणार आहे काय 3.1. आता 3.1 मध्ये तुम्हाला एक पोएम आहे. ती पोएमचं नाव आहे इफ. इफचा मीनिंग सांगू शकता तुम्ही काय? इफ म्हणजे काय? हां, इफ म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन? हां, बरोबर आहे. काय आवाज आला नाही मला. हां, बरोबर. इफ म्हणजे अगर किंवा जर. म्हणजे एखादी ॲक्शन केल्यास दुसरी ॲक्शन होईल. समजा इफ आय एम थर्स्टी, जर मला तहान लागलेले आहे, सो आय कॅन ड्रिंक वॉटर. आय कॅन ड्रिंक वॉटर. इफ आय नो द ग्रामर, आय कॅन अंडरस्टँड द लँग्वेज. इफ आय नो द ग्रामर, आय कॅन अंडरस्टँड लेसन कॉम्प्रेहेन्शन. म्हणजे मी काय म्हणाला, इफ तुम्हाला इफ कविता पण शिकवेन आणि इफ त्याचं ग्रामर पण शिकवेन. बघा तिकडे वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अप म्हणजे माहिती आहे ना, वॉर्म अप जेव्हा आपण व्यायाम करत असतो, वॉर्म अप करतो, ठीक आहे, थोडीशी हालचाल करतो, मूवमेंट करतो. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी करायच्या अगोदरच आपल्याला समजा जंप करायचं आहे, तिथल्या तिथून उडी मारता का आपण? मारेन का तिथल्या तिथून? नाही. त्याच्या अगोदर तुम्ही अगोदर येता आणि जी पायाची मुवमेंट असेल, ह्याची मुवमेंट असेल, ते करून तुम्ही जंप करण्याचा प्रयत्न करता. बरोबर. त्याच पद्धतीनं वॉर्मिंग अप म्हणजे एक छोटीशी सुरुवात. बघूया. इफ लेसनला समजून घेण्यासाठी, इफ कवितेला समजून घेण्यासाठी आपल्याला जे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याचं आपल्याला अगोदर चिटचॅट करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. लेट्स हॅव चिटचॅट विथ मी. एक्सप्रेस युअर थॉट्स. तुम्ही तुमचे थॉट्स एक्सप्रेस करायचे. आता चिटचॅटमध्ये प्रश्न आहे आणि हा असे प्रश्न आहेत ना, तुम्हाला काय कशासाठी येणार आहेत? तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्ससाठी. बघा, पर्सनल रिस्पॉन्स तर तुम्हाला 3 जागी आहेत. एक आहे 2 सीन पॅसेजसाठी आणि एक अनसीन पॅसेजसाठी. म्हणजे तुम्हाला इथे टोटल किती मार्क्सला पर्सनल रिस्पॉन्स आहे? टोटल 6 मार्क्सला पर्सनल रिस्पॉन्स आहे. पर्सनल रिस्पॉन्स कसं येईल बघा, असं पण येऊ शकतं. हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? मला सांग, स्कोल्ड म्हणजे काय? स्कोल्ड म्हणजे काय? व्हेरी गुड. शाऊट, ओरडणे. काय? शाऊट किंवा ओरडणे म्हणजे स्कोल्ड. जर तुमच्या पालकांनी तुम्हाला ओरडले तर तुमची रिॲक्शन काय आहे? हां, यू कॅन यूज इट, मेक द सेंटेन्स. इफ आता तिथे आला, वेन माय पॅरेंट्स, वेन my parents scold me, that's good, I will get angry. रागाला चला तुम्ही का रुसून बस चला काय? अजून कोण सांगेल? नेक्स्ट. हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? सिम्पली सेंटेन्स द्यायचं. वेन माय पॅरेंट्स स्कोल्ड मी, आय विल गेट अँग्री. आय विल गेट अँग्री. आय विल गेट अपसेट. ठीक आहे, आय विल गेट अपसेट. नेक्स्ट आहे हाऊ डू यू फील? हाऊ डू यू फील when someone insults you? How do you feel? Sad. Good. You can answer in your words. Simple words वापरा. हा कोण सांगेल? How do you feel? जर कोणी आपल्याला इन्सल्ट केलं, इन्सल्ट म्हणजे काय? बदनाम. तर तुम्हाला कसं वाटेल बरं?
राग पण येईल, त्यानंतर अपसेट हो झाला, म्हणजे सॅड पण हो झाला. अजून काय आहे फिलिंग्स? गिल्टी. इन्सल्ट केल्यास आपल्याला तेवढीशी काही गिल्टी होत नाही आहे. या पद्धतीनं म्हणजे दिलेले ॲक्शन जे आहेत ते ॲक्शन तुम्हाला हे करायच्यात. नंतर आहे हाऊ वूड यू रिॲक्ट. वूड वापरलेला आहे बघा तिथे. आता हाऊ वूड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स. चीटेड, चीट फसवणे, बाय युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्राकडून तुम्हाला फसवण्यात आलं तर हाऊ वूड यू रिॲक्ट, तुमची रिॲक्शन का असेल? Definitely you will shout, definitely you will show your anger, but sometimes many students and many friends will slap, fight with him, have a fight with him, have argument, right or wrong. करतात का नाही? बघा चिटचॅटच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं? संवाद साधता येतं. आता ह्याच्यामध्ये बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला अँगर, फिअर, सिच्युएशन, हेजिटेशन हे पॉईंट सांगितलेले आहेत का नाही? हेजिटेशन. तर हे जे चिटचॅटचे प्रश्न आहेत सिंपल जसं मी आत्ता आन्सर बनवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वेन माय पॅरेंट्स स्कोल्ड मी आय विल गेट अँग्री असं प्रत्येकाचे एक सेंटेन्सेस लिहायचे. त्यानंतर वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर अँड कम्युनिटी और कम्युनिटी. दुसऱ्या समाजाचे किंवा कलर वेगळा असेल किंवा दुसऱ्या वर्गातला असेल तर वाय इज इट रॉंग, का बरं चुकीचं आहे? सांगा बरं. आहे का नाही चुकीचं? चुकीचं नाही आहे बिलकुल. वाय इज इट रॉंग, वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स. आता हे फ्रेंड्स आहेत, ठीक आहे, यू आर फ्रेंड्स. I am from a different place, from Karnataka, suppose, and some students are from a different religious. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? किंवा प्रत्येक जण वेगवेगळ्या ह्याच्यातून आलेले असले. क्लास म्हणजे इथे रिलिजियस म्हणजे जात असं शब्द वापरलेला आहे. वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र आल्यास, ठीक आहे, त्याच्यामध्ये डिफरन्सेस करणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं ना. मग त्यांनी विचारलेलं वाय इज इट रॉंग, वाय इज इट रॉंग, चुकीचं काय आहे, का बरं चुकीचं आहे हे तिथे सांगितलेलं आहे. समजलं तुम्हाला? सिम्पल ह्याच्यामध्ये. हा काय आन्सर देसाल? यू नो एव्हरीवन वी हॅव इक्वॅलिटी इन आर इंडिया. ठीक आहे, वी हॅव सेम राईट, वी हॅव same right because the first priority is that is humanity. काय आहे? humanity. What does it mean humanity? humanity माणुसकी. माणसाचा सर्वात मोठा सद्गुण म्हणजे काय आहे का नाही? ऐकले का नाही असं आहे? माणसाचा सर्वात मोठा गुण म्हणजे काय? ह्युमॅनिटी म्हणजे माणुसकी. ठीक आहे, त्या पद्धतीने हे समजले तुम्हाला पॉईंट्स. आता तुम्हाला हे एक्सरसाइज सुट्टी पॉईंट्स आहेत, उद्या येताना ह्याचे तुम्ही घरी गेल्यानंतर सिम्पली विचार करा. आणि तुम्हाला जर काही ॲज इट इज इंग्लिशमध्ये जर नाही येत असेल तर शब्द जरी लक्षात ठेवा की कुठल्या प्रश्नाला कुठला आन्सर देता येईल आपल्याला. त्या पद्धतीनं हे 4 क्वेश्चन्सनं तुम्हाला कळालं. पहिल्या क्वेश्चन्सवरून तुमचं रिॲक्शन पाहिलेले आहेत, तुम्ही कसं फील करता. नंतर तुम्हाला जर चिटेड झालेलं असेल तर तुमचे रिॲक्शन्स काय आहेत. मराठीमध्ये आपण म्हण, जर तुझ्या मित्राने तुला फसवलं तू काय करशील? मराठीमध्ये सांग मला, काय करशाला? काय राग दाखव बरं. हां, जनरली सम स्टुडंट नेवर ट्राय टू टॉक टू हिम,
मीन्स ही क्वाईट टॉकिंग टू हिम, म्हणजे बोलायचं सोडून देतात, माहिती आहे ना हे तर. त्या पद्धतीने. गुड, लेट इट बी. हां, आता तुम्हाला दिलेले आहे एक कंप्लीट द टेबल बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्सेस टू द गिवन ॲक्शन्स. टेक आउट द बुक्स अँड ओपन अँड गो ऑन पेज नंबर 86. Complete the table by providing suitable responses to the given actions. ज्या ॲक्शन्स आहेत त्या ॲक्शन्सला तुम्हाला काय करायचं आहे, रिस्पॉन्स द्यायचा आहे. बघा, यू आर पनिश्ड. पनिश म्हणजे काय, शिक्षा देणे. स्कोल्ड म्हणजे ओरडणे. हे शब्द लक्षात ठेवायचे. यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट any reason. So what is your first reactions? There is a response, I shall not lose my temper. I shall not lose my temper. Temper means anger. Temper. But I shall talk to the teacher afterwards. म्हणजे क्लास झाल्यानंतर मी विचारेन. So what is my fault? Where did I make the mistake? असं विचारसाला का नाही, सर मी काय केले, हां तुम्ही मला मारलात म्हणता का नाही तुम्ही नंतर सेपरेटली. का वर्गामध्ये समजा द क्लास इज गोईंग ऑन आणि त्यावेळेसच उठून तुम्ही म्हणताय हां मी काय केलं. हां, इज इट गुड वे आहे का हे बरोबर नाही आहे. त्यानंतर युअर फ्रेंड्स स्प्रेड rumors अबाउट यू. अफवा पसरलेली आहे तुमच्याबद्दल तुमच्या मित्राने. रिस्पॉन्स का आहे, का असेल तुमचा रिस्पॉन्स बघा बरं. मराठीमध्ये तुमच्याबद्दल काहीतरी अफवा पसरलेली आहे तुमच्या, तर काय काय करसाला, रागवसाला नाही. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचे कधी पण. मग म्हणायचं आय विल ट्राय टू कंट्रोल माय अँगर किंवा आय विल ट्राय टू नॉट गेट अँग्री. ठीक आहे, रागला येण्याचा प्रयत्न करा. आणि आय विल शाल प्रूव्ह दॅट द rumors आर नॉट ट्रू. राईट, rumors आर नॉट ट्रू. अफवा हे काय, हेर से खरे असतात का, कानावरल्या गोष्टी ज्या ऐकलेल्या. वी डोंट बिलीव्ह अँड यू शुड नॉट बिलीव्ह इन हेअरसे. म्हणजे रुमर्सवरची सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, विश्वास ठेवायला नको. यू शुड नॉट. समवन डाउट्स यू अबाउट यू हॅव स्टोलन समथिंग. समवन डाउट्स यू, कोणतरी तुमच्याबद्दल डाऊट घेते की बाबा यू हॅव स्टोलन समथिंग. सो व्हॉट इज if there is you and someone doubts, everyone doubts about you, you have stolen something. So what is your reaction? Definitely you will feel sad. And if you have stolen, you will feel regret. Do you know regret means? Regret म्हणजे माहिती आहे, रिग्रेट म्हणजे पश्चाताप वाटणे. आय विल टॉक टू हिम हर अँड मेक शुअर इफ समवन डाऊट्स मी. जर कोणतरी माझ्याबद्दल डाऊट केलं तर जाईन त्याच्यापाशी. आय विल टॉक टू हिम अँड कन्व्हिन्स. ठीक आहे, अबाउट अँड आय विल प्रूव्ह व्हॉट डिड आय डू. Your relative blames you for something. If you don't study and your relative always blames you. ठीक आहे. See, I have neighbor and his son has a good marks. हे always तुम्हाला काय करतात, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस कसं करतात बघा, होत असतं का नाही बघा. आपल्या मेंबर फॅमिलीमधले पण असतात आणि रिलेटिव्समधले पण असतात. ते काय करतात माहिती आहे का, शेजारचा काय कसा अभ्यास करतो काय नाही करतो हे नेहमी आपल्याला सांगत असतात. त्यावेळेस कसं करता रिॲक्शन, हां
असतं का नाही, त्या पद्धतीनं. डेफिनेटली आय विल रिअली फाइंड आउट इट इज देअर रॉंग विथ मी, काही चुकीचं आहे का असं मी त्याला शोध करेन आणि त्यानंतर डिस्कस करेन. त्यानंतर समवन हर्ट्स यू, डेफिनेटली आय होप यू विल आन्सर इट. सांगा बरं. आता मी क्वेश्चन्स विचारण्यात तुमचे रिस्पॉन्स मला ऐकायचे आहेत तुमच्याकडून. आता समवन हर्ट्स यू, व्हॉट यू विल डू? समवन हर्ट्स यू. If someone hurts me, I will keep my head. Keep my head means try to be calm. शांत राहण्याचा प्रयत्न करतो मी. तुम्ही काय करसाल बरं? एक सिंपल सेंटेन्सेस द्या, असं काही नाही मोठे. ॲट अ टाइम आपल्याला सगळे सेंटेन्सेस येतील का? नाही. सिंपल सेंटेन्सेस बनवायचे. येत नसेल तर उद्या व्यवस्थित प्रॅक्टिस करून यायची. एकच सेंटेन्सेस. म्हणजे तुम्हाला काय विचारलेलं आहे, जर तुम्हाला हार्ड केलं कोणी तर काय करसाला? सिंपल सेंटेन्सेस बनवायचे. आता इथे दिलेले आय शॅल नॉट टू टेक इट हार्ड. मी मनाला लावून घेणार नाही. कोणतरी हे केलं तर लेट इट बी. आय विल सी लेटर. बघेन मी नंतर. आता 2 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. 2 नंबरची, कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ युअर क्लासमेट, युअर फ्रेंड्स, विथ युअर पार्टनर्स. आता काय करा, आपण त्याच्या अगोदर पेज चेंज करा तुम्ही सर्वांनी. म्हणजे तुम्हाला काही ग्रामरचे रूल्स लक्षात राहतील, त्यानुसार तुम्हाला वाक्य बनवता येतील. पेज क्रमांक 90, सर्वांनी पेज नंबर 90वर जावा आणि पेज क्रमांक 90वरून तुम्हाला हे जर ग्रामर आलं तर मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुमच्याकडे वर्ड्स आणि तुमच्याकडे वाक्यरचना असेल तर तुम्ही वाक्य सोपे वाक्य बनवू शकता. जर आपल्याकडे वाक्यरचना नसेल तर आपण शब्दच सांगणार, बरोबर. आपल्याकडे वाक्यरचना आहे पण शब्दच नाही आहेत, तर मग काय करणार? आपल्या पूर्ण भावना एक्सप्रेस होऊ शकतात का? कॅन यू एक्सप्रेस युअर थॉट्स, फिलिंग्स? नो. लिहा. याला इफ क्लॉजनी ओळखला जातं. इफ क्लॉज. बघा इफचे सेंटेन्सेस कसे असतात? इफ क्लॉज. इफ क्लॉज. त्याला दुसरं नाव आहे, ठीक आहे, कंडिशनल सेंटेन्सेस. कसले सेंटेन्सेस? कंडिशनल. यू कॅन ओपन बुक प्लीज, आणि हे पुस्तक ओपन करून तिथे दिलेलं आहे. आणि कंडिशनल सेंटेन्सेस. कंडिशनल सेंटेन्सेस. कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे कंडिशन. If you read every day, what will happen? You know everyone. If the light goes off, what will happen? If you don't eat food well, what will happen? आहे का नाही? कंडिशन आहे का नाही त्याच्यामध्ये? म्हणजे इफचे क्लॉज. आता बघा इफचं क्लॉज शिकत असताना तिथे दिले तुम्हाला लुक द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा पुढचे सेंटेन्सेस बघायचे आहेत तुम्हाला, आणि मी माझ्या अनुसार मी व्यवस्थितपणे तुम्हाला इफचा क्लॉज शिकवतो. दिसते तेवढं पाहिल्यानंतर आपण काय करूया? इफचे सेंटेन्सेस. तुम्हाला टेन्स येणं गरजेचं आहे बघा याच्यासाठी. टेन्स शिकलात तुम्ही सर्वांनी? हां, टेन्सेस. आता लुक ॲट द सेंटेन्सेस इफ यू प्रॅक्टिस. बघा तिथे दिले आहे, इफ आय प्रॅक्टिस. प्रॅक्टिस. इफ आय प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिसमध्ये फरक आहे, एक लक्षात घ्या. दुसरा शब्द लिहून घ्या, प्रॅक्टिस. PRACTICE. प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. काय डिफरन्स आहे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसमध्ये? हा प्रॅक्टिस एक नाऊन आहे म्हणजे सराव, आणि हा प्रॅक्टिस वर्ब आहे, लक्षात ठेवायचा आहे. जर चुकून हे स्पेलिंग इथं जर
ठेवला तर चुकीची वाक्यरचना झाली. समजलं? इफ आय प्रॅक्टिस हार्ड, आणि तिथे सेंटेन्स दिला आहे आय शॅल विन द गेम. चला, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, एक एक वाक्य. इफच्या नंतर कुठली वाक्यरचना आहे, पहिला आपण रूल शिकू. ठीक आहे, पहिली कंडिशन आहे, पहिला नियम आहे. नंतर वर्बचं पहिलं फॉर्म येते, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इफ नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, येस और नो. डू यू अंडरस्टँड? बघा, इफ नंतर कुठली वाक्यरचना आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर कॉमा कंपल्सरी आहे, आणि त्यानंतर कुठलीही वाक्यरचना आहे, शाल आणि विल नंतर वर्बचं पहिलं फॉर्म म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आहे का नाही? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर. जेव्हा पण तुम्ही वाक्यरचना पासाला, एकूण 3 कंडिशन्स आहेत, 3 स्ट्रक्चर्स आहेत. जर त्या 3 स्ट्रक्चर व्यतिरिक्त वाक्यरचना असूच शकत नाही. आलं लक्षात? इफच्या नंतर जी वाक्यरचना असणार आहे नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्सची असणार आहे, आणि त्यानंतर जी सेंटेन्स असणार आहे, ठीक आहे, सिंपल फ्युचर म्हणजे शाल आणि विल नंतर वर्बचं पहिलं फॉर्म. बघा, मी जर सकाळी उठलं तर मी क्लासला वेळेत पोहोचेन. मी सकाळी उठणे, सकाळी उठण्याची पहिली क्रिया आहे, आणि ती जर क्रिया जर झाली तर दुसरी क्रिया होऊ शकते, कंडिशन आहे. हे झालं तर ते. आलं लक्षात? पाऊस पडला तर पीक चांगलं येईल. आपण मेहनत घेतली तर आपल्याला सक्सेस भेटेल. आलं लक्षात? तुम्ही जर टेन्सेस जर शिकले तर तुम्हाला हे इफ क्लॉज समजेल लवकर. आलं लक्षात? कंडिशन सांगतो ना, हे झाल्यास हे. चला, तर मग सेंटेन्स लिहा. एक सिंपल सेंटेन्सेस लिहा तुम्ही, तुम्हाला समजेल असं. इफ आय टीच वेल, जर मी चांगलं शिकवलं तर तुम्हाला समजेल. यू विल अंडरस्टँड. इफ आय टीच वेल यू विल अंडरस्टँड. जर तुम्हाला बेसिक ग्रामर माहीत असेल, आलं लक्षात, इंग्रजी शिकताना मजा येईल. बेसिक म्हणजे बेसिक गोष्टी माहिती असतील तुम्हाला तर. इफ यू नो बेसिक इंग्लिश, if you know the basic English, you will get it. तुम्हाला समजेल. if you know the basic English you will get it. बघा, हे असं झालं तर तुम्हाला इथे समजत नसेल तर असं करा, सब्जेक्ट प्लस वर्बचं पहिलं फॉर्म, हे इफ कंपल्सरी इथे, आणि कॉमा, ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट, त्यानंतर सब्जेक्ट प्लस वर्बचं, विल प्लस वर्बचं पहिलं फॉर्म, किंवा विल शाल प्लस वर्बचं पहिलं फॉर्म. इफ्स क्लॉज. आलं? ही पहिली कंडिशन आहे, पहिली कंडिशन. हो का? जर मी ह्याला प्रेस केलं, मी याला प्रेस केलं, प्रेस करणे, मी याला जर प्रेस केलं तर याचे 2 भाग होतील, याचे 2 भाग होतील. म्हणजे पहिली कंडिशन आहे. हे जर झालं तर ते होते,
हे झालं तर ते होते. मग कुठली वाक्यरचना ठेवू? इफ आय प्रेस द चॉक. आलं लक्षात? इफ आय प्रेस द चॉक इट विल गेट इंटू पीसेस. इट विल गेट इंटू पीसेस. समजलं? वाक्यरचना समजली तुम्हाला? स्ट्रक्चर खूप महत्त्वाचे आहे. आता मी एक वाक्यरचना देतो, तुम्हाला समजते का नाही बघा. हे लिहून घेतलं सर्वांनी? प्लीज लवकर फास्ट लिहून घ्यायचं. चालू करा. तर लक्ष द्या, खाली 2 सेंटेन्सेस दिल्यात. आपण त्याच्यातलं एक सेंटेन्स पाहिले. इफ आय प्रॅक्टिस हार्ड आय शॅल विन द गेम. इफ आय बाय अ न्यू कार इट विल कॉस्ट अ लॉट्स ऑफ मनी. खूप पैशाला पडेल. नाउडेज इफ यू बाय द कार, आता जावा तुम्ही, यू कॅन विजिट द शोरूम, आणि ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही कधी कार जर घेतली ते महागात पडेल म्हणतात ना तुम्हाला. आत्ता जर घेतलं तर तुला महागात पडेल, या पद्धतीनं. इट विल कॉस्ट यू लॉट्स ऑफ मनी. आता ईच ऑफ दिस सेंटेन्सेस हॅज 2 क्लॉजेस. त्याला नाव आहे मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. लिहून घ्या सर्वांनी, एक सेंटेन्स आणि प्लस मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. इफ you buy. हा सेंटेन्स आहे. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट शिकली आपण, वाक्यरचना इफच्या क्लॉजमध्ये. परीक्षेमध्ये काय येईल तुम्हाला ते सांगतो मी. जे मराठी आणि सेमी आहेत आणि जे इंग्लिश मिडियमचे आहेत, तुम्हाला असं सेंटेन्स देईल, आयडेंटिफाय द क्लॉज म्हणून ओळखलं जाईल तुम्हाला. ठीक आहे, टाइप्स ऑफ आयडेंटिफाय द क्लॉज. आता हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून काम करतो, कारण का ह्याला रिप्लेस करतोय. हे जे सेंटेन्स आहे याला रिप्लेस करते, म्हणून ह्याला नाउन क्लॉज असे टाइप्स असतात. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 प्रकार केले आहेत, इफ मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे जी मेन ॲक्शन्स असते हे होईल, इंडिपेंडन्स असते. आता समजा मी हे जर तोडलं, ह्याला सेपरेट केलं, याला सेपरेट केलं. इफ यू बाय अ कार, क्वेश्चन मार्क आहे का नाही? इफ यू ड्रिंक वॉटर, क्वेश्चन मार्क आहे का नाही? तो डिपेंड आहे का? इंडिपेंडेंट आहे. ठीक आहे, त्याला दुसरं नाव काय? डिपेंडेंट क्लॉज आणि इंडिपेंडेंट क्लॉज. आलं? त्यालाच दुसरा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज कसा असतो, जर की आता हे जर मी सेंटेन्स केलं, इट विल कॉस्ट यू अ लॉट्स ऑफ मनी, कंप्लीट मिनिंग आहे. इफ यू स्टडी वेल यू विल पास द एक्झाम. यू विल पास द एक्झाम इफ यू स्टडी. इफ यू स्टडी साईडला. मी जर असं प्रत्येक वेळेस जर कणी असं विद्यार्थ्याला जर कणी बोलत गेलं, इफ यू कम, इफ यू डान्स, तर मी पूर्ण मिनिंगनं बोलतोय का? नाही आहे. जेव्हा आपण पूर्ण मिनिंगनं बोलत नाही आहे त्याला काय म्हणायचं? कुठला क्लॉज म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. आणि ज्याला पूर्ण मिनिंग असते. मी जर प्रत्येकाला म्हणालं यू कॅन विन, यू कॅन टीच, यू विल कम फर्स्ट, असं जर सेंटेन्सेस प्रत्येक वेळेस मी बोलत गेलं त्याला कंप्लीट मिनिंग येईल. म्हणून त्याला मेन क्लॉज म्हणलेलं आहे. कळालं? क्लॉजमध्ये 2 प्रकार आहेत. हे लिहून घ्या सर्वांनी. इथे लिहा, हा तुमचा मेन क्लॉज आहे आणि इथे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आणि सेमीच्या आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या सेंटेन्समध्ये मेन क्लॉज काय आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे हाच प्रश्न दिला जाईल. काय दिलं आहे? मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मी तुम्हाला कनी सर्वजण आपल्या क्लासेसचा ग्रुप असेलच. ठीक आहे, मी सरांना सांगे त्या ग्रुप्सवरती एक लिंक्स आहेत, आयडेंटिफाय द क्लॉजेस आणि प्लस त्याचे एक्सरसाइज असतात. ऑनलाईनचे मुलं असतील तर तुम्हाला एक लिंक देईन आणि त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज आणि प्लस ठीक आहे
फक्त आणि फक्त इफ क्लॉजचेच एक्सरसाइज भेटेल आणि ते इफ क्लॉजचे एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करू शकता. आजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं? ठीक आहे, इफबद्दल ओळख झाली. आणि जे की नाही इफ युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू व्हॉट विल यू डू, तुमची रिॲक्शन्स काय असेल. व्हेन यू लॉस्ट समवेअर सो व्हॉट विल यू डू, असे सेंटेन्सेस कमीत कमी एक 5-6 सेंटेन्सेसची तयारी करून यायची. त्यानंतर इफ यू आर पनिश्ड बाय युअर मदर विदाउट एनी रिझन, इफ यू आर पनिश्ड बाय युअर मदर विदाउट एनी रिझन सो व्हॉट विल यू रिॲक्ट अँड हाऊ विल यू रिॲक्ट, लेट मी नो. लिहून आणायचं, मम्मीला विचारायचं विनाकारण मार, मला माझे रिॲक्शन बघ म्हणायचं, ते लिहून काढायचं. तुम्हाला इंग्लिशमध्ये डायरेक्टली नाही आलं तर मी मग इंग्लिशमध्ये करून देईन. चालतंय. टुडे विल स्टॉप, वी विल सी टुमॉरो. फक्त उद्या व्यवस्थित